एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, अग्निशमन दलाच्या गाड्या, ॲम्ब्युलन्सच्या गाड्या, पुन्हा राजकीय नेते सुद्धा आता तिथे येत आहेत, नुकसानीची पाहणी करतायत। निकेश, तुम्हाला माझा आवाज ऐकू येत असेल तर अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे घटनास्थळी दाखल होत आहेत। आणखी अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणेमधून त्यानंतर ॲम्ब्युलन्स सुद्धा आलेल्या आहेत आणि त्यानंतर बाकी राजकीय नेते सुद्धा घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी येत आहेत। नुकतेच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा येऊन घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे का, एकंदरीत वातावरण कसं आहे, नागरिकांना कुठे हलवण्यात आलंय निकेश? श्रद्धा, जे काही जखमी आहेत, ज्या घरांमधनं नागरिक जखमी झालेले आहे, आसपासच्या ज्या काही गोडाऊनला आग लागलेली आहे, कोणाच्या काचा फुटलेल्या आहेत, या संपूर्ण घटनेमध्ये जे काही नागरिक जखमी झालेले आहेत त्यांना आसपासच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। तर आग विझवण्याच्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला काही स्थानिक नागरिक या ठिकाणी आहेत। नेमकं काय घडलं होतं, किती मोठा स्फोट होता, आपण हे जाणून घेऊ। दादा, काय नक्की स्फोट घडला होता आणि काय घटना नेमकीच घडली होती? जोरात ब्लास्ट झाला। मी त्या बाजूच्या कंपनीत बसलेलो होतो आणि आम्ही बोलत होतो, बोलता बोलता सगळ्या एकदम जोरात, मागे जसा प्रोबेजला ब्लास्ट झालेला ना तसा जोरात ब्लास्ट झाला। आणि ह्या कंपनीला थोडीशी आग होती, ती आग पसरली, आमच्या ह्याच्यात पण घुसलेली, आम्ही ती पाण्याने लगेच विझवली। आणि ह्याला थोडीशी आग होती ना, आम्ही फायर ब्रिगेडला सांगितलं पण होतं की ही बुजवून टाका, पण ते इकडे ना थांबता ते तिकडे मागे गेले बुजवायला। आता त्याच्यामुळे ही कंपनी जळाली आणि आता ही कंपनी सगळीकडे पसरवत जाणार ना आग। आम्ही सांगितलेलं त्यांना की इथे थांबवाई, थोडक्यात विझली असती, पण फायर ब्रिगेडला खूप इम्पॉर्टंट रोल आहे याच्यामध्ये। हे लोक बिलकुल थांबले नाही, ऐकत नाही। ऍटलिस्ट कंपनीच्या मालकांचं तरी ऐकायला पाहिजे की काय आणि काय परिस्थिती येते। आता या शोरूमला आग लागलेली आहे, मोठं नुकसान झालेलं, नागरिक देखील जखमी झाल्याची माहिती समोर येते। तो हुंडाईचा आहे ना, त्या हुंडाईवाल्याला बोलवायचंय, हुंडाईचा आहे। नागरिक नाही, आम्ही सगळे ते ब्लास्ट झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो, इथे आग नव्हती, आग तिकडे मागे लागलेली, पण ते ब्लास्ट झाल्यानंतर सगळे ते त्याचे आगीचे आहे ना ते सगळं आमच्या ह्याच्यावर उडाल्यामुळे इथे आग लागली। श्रद्धा, जर ऐकलं की हे प्रत्यक्षदर्शी होते, ज्या वेळेला हा ब्लास्ट झाला त्यावेळेला हा ब्लास्ट जो आहे तो मोठा होता, पण आसपासच्या कंपनी किंवा जे काही गोडाऊन असतील त्या गोडाऊन पर्यंत आग पोहोचेल याची कुठलीही माहिती किंवा सूचना त्यांना नव्हती। आणि अचानकपणे हा संपूर्ण परिसर जो आहे तो अशा प्रकारे आगीत गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हा हुंडाईचं हे जे शोरूम आहे त्याच्या मागेच ज्या कंपनीचा हा ब्लास्ट झालेला आहे ती कंपनीला लागून हे शोरूम आहे। ज्या वेळेला त्या कंपनीत ब्लास्ट झाला त्यावेळेला हे आसपासचे जेवढे शोरूम होते त्या शोरूमला ह्या आगीचा फटका पडलेला आहे आणि आसपासचा हा संपूर्ण परिसर जो आहे अशा प्रकारे आगीमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतं। आता ह्या हुंडाई शोरूमचं जे आग आहे ती अग्निशमनच्या जवानांच्या अथक प्रयत्नांच्या नंतर जी आहे ती पूर्णपणे विझवलेली आहे। आगीला ज्या कंपनीत आग लागलेली त्या कंपनीतली आग जरी कमी प्रमाणात विझत असली तरी धुराचे लोळ जे आहे ते अद्याप देखील मोठमोठे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे हा संपूर्ण आसपासचा जो काही परिसर आहे तो पूर्णपणे रिकामी केलेला आहे। जे गोडाऊन आहेत ते पूर्णपणे बंद केलेले आहेत, जे दुकान आहेत ती पूर्णपणे बंद केलेली आहे। ज्या वेळेला हा स्फोट झाला, हा स्फोट इतका प्रचंड होता की आसपासचे जे काही दुकानं होती, ज्या काही इमारती होत्या त्यांच्या खिडक्यांच्या काचा ज्या आहेत त्या पूर्णपणे तुटलेल्या होत्या। त्यामुळे काही प्रमाणात या संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं आहे। ज्या ठिकाणी ही MIDC कंपनी परिसरातली ही जी काही केमिकल कंपनी आहे त्या कंपनीचा जर आसपासचा संपूर्ण परिसर जर बघितला तर रहदारीचा हा संपूर्ण रस्ता आहे, लोकवस्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि अशातच ही कंपनी जी आहे ती या ठिकाणी आहे। त्यामुळे कुठेतरी ती अशा घटना ज्या आहेत त्या MIDC भागामध्ये वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। निकेश, पण जे कर्मचारी या घटनेमुळे जखमी झालेले आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। किती जण आहेत, कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे, काही माहिती मिळतेय का? श्रद्धा, ज्या कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे त्या कंपनीमध्ये अनेक कामगार जे आहेत ते जखमी झालेले आहेत। त्यांना इतरत्र जे काही आसपासचे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आलेले आहे। या संपूर्ण घटनेमध्ये अद्याप किती जण जखमी आहेत याचा अधिकृत आकडा जो आहे तो अद्याप मिळालेला नाहीये, पण ही कंपनी आणि किंवा आसपासचं जे काही गोडाऊन असतील, ज्या शोरूम आहेत, ज्या ठिकाणी आग लागलेली आहे तिथे प्रत्येक कामगार जो आहे तो
गंभीररित्या जखमी झालेला आहे आणि आसपासच्या रुग्णालयामध्ये सध्या तरी त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. मात्र अधिकृतरित्या किती कामगार आहेत आणि किती जखमी झालेले त्याची माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र जर ही आगीची तीव्रता बघितली किंवा ही घडलेली मोठी घटना जर बघितली तर जखमींची संख्या जी आहे ती मोठी असल्याचं चित्र देखील या संपूर्ण घटनेत पाहायला मिळतंय. श्रद्धा.